रामराम मंडळी. पुण्यातल्या रस्त्यावर खड्डा दिसला की आपण काय करतो? एकतर शिव्या घालतो किंवा निमूटपणे गाडी चालवून पुढे जातो. पण पुण्यातला एक असा अवली आहे जो खड्ड्याला शिव्या घालत नाही तर चक्क हारतुरे घालतो. तिथे बसून प्रशासनाचं श्राद्ध घालतो. त्याचं नाव आहे संतोष पंडित. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. पण हा गडी नक्की कोण आहे? एखादा कार्यकर्ता, इन्फ्लुएन्सर की प्रशासनाचा कर्दनकाळ? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संतोष पंडितांचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. पुणे महानगरपालिकेच्या नाकेनऊ आणणारा हा गडी मूळचा पुण्याचाच. वय 45 वर्ष. सुरुवातीला सामान्य पुणेकर म्हणून त्यांनी तक्रारी केल्या. पण जेव्हा फाईली अडकायला लागल्या तेव्हा त्यांनी शोधली एक गांधीगिरीची नवीन पद्धत. खड्ड्यात उभं राहायचं, रांगोळी काढायची, पुणे महानगरपालिकेचा जय असो म्हणत उपरोक्त घोषणाबाजी करायची. त्यांच्या याच पॅटर्नमुळे एकट्या पुणे महानगरपालिकेला तब्बल 80 पेक्षा जास्त खड्डे तातडीने बुजवावे लागले. इथूनच पंडितांची हवा सुरू झाली आणि ते बनले पॉट होल इन्फ्लुएन्सर. आता अनेकांना वाटतं हा कोणाचा तरी माणूस असेल. सोशल मीडियावर चर्चा असते की ते माजी भाजप सदस्य आहेत आणि स्वर्गीय मुक्त टिळक यांच्याशी त्यांचे संबंध होते. ते स्वतः अटल बिहारी वाजपेयींच्या भाजपचे फॅन आहेत. पण सध्याच्या भाजपवर, विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकारवर ते सडकून टीका करत असतात. मी समाजसेवक का काँग्रेसवाला, असाही प्रश्न ते स्वतः एका व्हिडिओत विचारतात. त्यांचं म्हणणं साधं आहे, पक्षापेक्षा मला जनतेचे महत्व जास्ती महत्वाचे आहेत. पण त्यांच्या सडजोडपणामुळे अनेकदा राजकीय गुंडांकडून त्यांना धमक्या येतात. त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांनी जाहीर केले आहेत. संतोष पंडित फक्त खड्ड्यांपुरते थांबले नाहीत. त्यांनी प्रशासनाच्या अशा काही नसा दाबल्या की अधिकारी चक्रावून गेलेत. जसे की शासकीय लोगोचा गैरवापर, खासगी गाड्यांवर बेकायदेशीरपणे महाराष्ट्र शासन लिहून मिरवणाऱ्यांची त्यांनी अनेकदा पोलखोल केली. राज्यात गुटखा बंदी असताना गुटखा भिंतीवर दिसतो कसा, असा सवाल विचारत त्यांनी तस्करीचं रॅकेट चव्हाट्यावर आणलं. चक्क पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी नियम मोडले की पंडित तिथे कॅमेरा घेऊन हजर असतात. तर मंडळी, संतोष पंडित हे आजच्या डिजिटल युगातल्या जागृत पुणेकरांचे एक जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या पद्धतीबद्दल लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात. काही त्यांना न्यूसन्स म्हणतात तर काही हिरो. पण शेवटी एका गोष्टीमुळे फरक पडतो, प्रशासन हलतंय आणि कामं होत आहेत. तुम्हाला काय वाटतं? संतोष पंडितांचं काम बरोबर आहे की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर आपल्या सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.